बघा झाड ओळखा कशाचं आहे ते. रामकृष्ण हरी. हे बघा मी माळावालेली आहे आणि आमच्या रानात अगदी भरपूर ही कुरडूची भाजी आहे बघा. आता आपण याची मस्तपैकी भाजी करू. मैत्रिणी आहे का तुमची इथं अशी भाजी? मग चला आता भाजी करायला जाऊया आपण घरी. हे बघा भाजी तर आपण आणलेली आहे, आता आपण तिला करून घेऊया माझ्या किचनमध्ये. मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा ही भाजी ओळखा कशाची. ही भाजी रानमेवा, रानातला रानमेवा, अगदी कुरडूची भाजी. आता याच्यापासून आपण अगदी मस्त भाजी करूया आणि ही भाजी खाल्ली की कुठलेच आजार वगैरे होत नाही. आणि रानातल्या भाज्या शक्यतो सगळ्यांनीच खावा. खूप पौष्टिक हेल्दी अशा या भाज्या असतात आणि आजार तर अजिबात होत नाही. ही भाजी एवढी चवदार आणि एवढी भारी लागते ना, खूप चवदार. आता ही भाजी मी साधारण धुवून घेतलेली आहे कारण की माती उडालेली आहे. आणि हे बघा आता तिला मी वाफळून घेणार आहे. एकदम साधारण नॉर्मल वाफळायची, कारण की त्या भाजीचं जे लाल पाणी असतं ना ते अगदी संपूर्ण निघून जातं. त्याच्यामुळं तिला साधारण आपल्याला वाफळून घ्यायची. हे बघा मी संपूर्ण कढईत टाकलेली आहे आणि कढईच्या पाण्याला बी अगदी आधान आलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया. 5-1 मिनटं झाकण ठेवूया आणि 5 मिनटांनी पुन्हा काढूया. चला बघूया. हो का आपली भाजी अगदी वाफळून मस्त झालेली आहे आणि जास्त बी नाही, साधारणच नॉर्मल म्हणतात ना, नॉर्मल अशी ही भाजी वाफळलेली आहे. आता हिला आपण काढून घ्यायची आणि पुन्हा धुवून घ्यायची बघा. आणि तिचं पुन्हा असं लाल जरत पाणी निघणार, स्वच्छ त्यासाठी आपल्याला धुवून घ्यायची. त्याच्यामुळे ही भाजी आपल्याला वाफळूनच घ्यायला लागते. चला आता इकडं कढई ठेवलेली तापायला. तेल ओतून घेऊया. तेल मी 2 पळ्या टाकणार आहे आणि शक्यतो ह्या भाजीला तेल जास्तच लागतं, तेव्हाच ती भाजी अगदी अप्रतिम चवदार लागते बघा. एवढी भाजी छान आहे की अगदी 2 काय 4 दिवससुद्धा खराब होणार नाही. आता त्याला लागणारं साहित्य: मिरच्या, कांदा, लसूण आणि आरबट सरबट शेंगदाण्याचा कूट. चला मग आता इथं आपण मिरची, जिरी आणि मोहरी टाकून घेऊया. मी इथं फोडणीसाठी थोडीशी जिरी आणि मोहरी टाकते बघा. आता तुम्ही टाकता का नाही सांगता येत नाही, पण ज्याची त्याची आवड असती. आणि आपण जे म्हणतो फोडणी द्यायची, मग जिरी मोहरीशिवाय फोडणीला काय हे आहे का बघा. आणि इथं मिरच्या बी टाकून घेते बघा आणि कांदा बी टाकणार आहे. आणि आपल्याला लसूण बी अगदी टेचून व्यवस्थित टाकून द्यायचं आहे. हा हे बघा अशा पद्धतीने लसूण टेचून घेतला आहे आणि तो बी टाकला आहे. म्हणजे कसं आहे, लसूण टेचला की त्याचा पूर्ण आहार म्हणतात ना, तो संपूर्ण त्याच्यात उतरतो. आणि एवढी छान होती ना ही भाजी. रानातला रानमेवा, आणि हा रानातला रानमेवा तर आहे, पण मी त्याच्यापासून अगदी तुम्हाला डबल धमाका करून दाखवणार आहे बरं का. एकच नाही, आपण अजून एक वस्तू बनवणार आहे. छान रेसिपी, अगदी पोटभर म्हणतात ना, पोटभर ना अशी रेसिपी बनवणार आहे. हे बघा संपूर्ण भाजी मी पिळून घेतल्यामुळं आता ती संपूर्ण मी अशी उनगडून टाकते की सगळ्या वस्तू त्याला लागल्या पाहिजे. आता इथं चवीपुरतं मी थोडंसं मीठ टाकून घेते. आपल्याला लागतंय तेवढंच मीठ टाकायचं. आणि हा आरबट चरबट वाटलेला शेंगदाण्याचा कूट, हा सुद्धा मी टाकून देते बघा. अगदी कूट बी भरपूर घातलेला आहे. आणि ह्या भाजीला मेन कांदा आणि शेंगदाण्याचा कूट हे दोन्ही जर टाकलं ना, खरंच एवढी छान चव येते बघा, खूप अप्रतिम चव येते. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल की आज आपण ह्या डबल धमाक्यात नक्कीच काय करायचं आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा, कुणी नवीन असेल त्यांनी बी करा, कमेंट करा आणि शेजारची बेल घंटणी दाबा. मैत्रिणींनो, रानातला रानमेवा कसा झाला आहे नक्कीच मला सांगा बघा. आता याच्यावर 1-5 मिनटं मी झाकण ठेवते बघा आणि आपण आता बघूया. वा, आता आपली भाजी तयारच झालेली आहे बघा. अगदी छान, अगदी मोकळी सुटसुटीत, नाही गाळ नाही काही, अगदी हाय तसाच कलर. एवढी सुंदर भाजी झाली, अप्रतिम. आणि एकदा जर खाल्ली तर तुम्ही दरवेळेस करसान अशी ही रानातला रानमेवा आहे बघा.
आणि हा रानातला रानमेवा तुम्हाला जर भेटला तर तुम्ही नक्कीच करा आणि कसा लागतो नक्कीच मला सांगा. हे बघा भाजी अगदी मोकळी फडफडीत अगदी छान झालेली आहे, खूप सुंदर. चला आता आपण अजून एक वस्तू त्याच्यापासून बनवूया एक रेसिपी. इथं मी तवा तापाय ठेवलेला आहे बघा. इथं थोडी भाजी घेतलेली आहे, मूठभर त्याच्यातलीच घेतली. आता आपण ही चिरून घेऊया अगदी बारीक. तसं नाही एवढी बारीक बी नाही, जशी लागते तशी चिरायची. हे बघा पूर्ण भाजी मी चिरून घेतलेली आहे. इथं लसूण आणि मिरची आणि जिरं हे 3 वस्तू मी वाटून घेतलेल्या आहे. ह्या बी पूर्ण मी त्याच्यात टाकून देते बघा. चवीपुरतं मीठ टाकणार आहे याच्यात, कारण की जिरी आपण वाटून घातली म्हणल्यावर घालायचा संबंधच येत नाही. आणि आता टाकणार आहे अर्धा चमचा धना पावडर आणि थोडासा गोडा मसाला टाकणार आहे. हळद टाकणार आहे थोडीशी, अगदी नकळत हळद टाकून द्यायची आणि हा टाकला गोडा मसाला. चला मग आता आपण याच्यात बाजरीचं पीठ टाकून घेऊया बघा. आपल्याला याची बनवायची आहे तिखट भाकर आणि एवढी छान लागते ही मैत्रीण. तुम्ही कधी केलीही नसेल अशी ही तिखट भाकर, अशी नक्कीच एकदा करून पहा आणि मग तुम्ही मला विचारा की ताई खूपच छान झालती ही तिखट भाकर. रानातल्या मेव्याची तिखट भाकर बघा कशी होती, एकदा करून तर पहा. हे बघा पीठ अगदी छान पद्धतीने मळलं गेलं आहे, तरी अजून थोडं मळते. आणि ही एक भाकर खाल्ली की पोट अगदी टमटमीत भरणार बरं का. आणि अगदी एवढी चवीला छान लागती की तुम्ही पुन्हा म्हणसान चला आपण याची भाकरच करूया, एवढी छान लागते. चला आता आपण मग तिला थापून घेऊया अगदी छान पद्धतीने, मस्त थापायची. ती थोडीशी कसं आहे त्याच्यात आपली भाजी असल्यामुळं थोडीशी चिरती साईडला, पण ती इथे दुरुस्त करता. तशी थोडी चिरली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण अशी तिखट भाकर करून पहा बघा किती छान अगदी पातळ झालेली आहे. चला आता आपण तिला भाजून घेऊया. हे अशा थोड्या चिरा पडल्यात पण त्या येतात बुजावता. त्याला आता आपण पाणी लावून घेऊया बघा. अगदी आपण भाकरी करतो तशीच प्रोसेस करायची, बाकी काही नाही. पण एवढी खायला चवदार, अगदी तुपाट, एकदम मस्त रुचकर अशी ही भाकर लागते बघा. मग टिफिनला जर न्यायची तर अशी नुसती भाकर करून नेली ना तरी खूपच भारी लागेल. बघा किती छान दिसती वरनं. आता भाकर तर आपली खालून बी भाजली. चला आता तिला अशी भाकरीसारखी आपण भाजून घेऊया बघा. आणि तरी आपल्याला असं नाही की मी याच्यावर भाजली, आपल्याला तव्यातसुद्धा भाजायची. मग बघा आता मी पुढे काय करते ते. अगदी खरपूस अशी भाजायची आणि एवढी छान लागते ही खमंग भाकर. रानातला रानमेवा मैत्रिणींनो कसा झाला आहे नक्कीच मला सांगा हा. आणि हा माझा आजचा डबल धमाका. आणि नक्कीच मला सांगा तुम्ही अशी भाकर करून खाल्ली का कधी. नसन खाल्ली तर नक्कीच करा. चला मग आता ह्या भाकरीला आपल्याला भाजायची पुन्हा. एकदा तर भाजून झाली. हे बघा इथं मी गावरान तूप टाकते आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते लावून घ्यायचं. कलथ्याने लावा, हाताने लावा, काही प्रॉब्लेम नाही. चौकून अगदी लावून घ्यायचं. म्हणतात ना गावरान तुपाची अशी धार, तशी ही धार मी संपूर्ण ह्या तिखट भाकरीला लावून घेते. काय तिची चव लागते बघा, अप्रतिम, खूपच छान लागते. आणि दोन्ही साईडने लावायची, असं नाही की एकाच साईडने, दोन्हीही साईडने आपल्याला अशी लावून घ्यायची बघा.
एवढा छान सुगंध आणि एवढी तिची चव, अगदी अप्रतिम रुचकर अशी ही चव लागते ह्या तिखट भाकरीची. अगदी तुमची छोटी पोरंसुद्धा खाणार, ही आवडीने खाणार. आयुर्वेदिक म्हणतात ना, रानातले संपूर्ण पालेभाज्या अगदी आयुर्वेदिक असतात, अशीच आहे ही. चला आता आपली भाकरी तर झालेली आहे. अगदी छान खमंग वास सुटला. चला मग आता मी तुम्हाला काढून दाखवते. बघा बघा मैत्रिणो, रानातला रानमेवा डबल धमाका कसा वाटतो तुम्हाला? मग चला, मग उद्या आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणो. पुन्हा उद्या भेटूया. बाय.